गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 14वा अखंड ध्यान नाम समास 7वा युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ। नाना वेश नाना आश्रम सर्वाचे मूळ गृहस्थ आश्रम जेथे पावती विश्राम त्रैलोक्यवासी। श्री समर्थ ते म्हणतात की या जगात नाना वेश आणि नाना आश्रम आहेत, पण या सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम आहे। सर्व त्रैलोक्यातील लोकांना गृहस्थाच्या घरीच विश्राम प्राप्त होतो। देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी पितृ आदी करुणी विभागी अतीत अभ्यागत। श्री समर्थ ते सांगतात की देव ऋषी मुनी योगी आणि तपस्वी लोक तसेच वैराग्य संपन्न लोक तसेच पितर आणि अतिथी अभ्यागत आदी सर्व गृहस्था घरचे अन्नाचे अधिकारी असतात। गृहस्था घरमी निर्माण झाले, आपला आश्रम टाकून गेले, परंतु गृहस्थाघरी हिंडो लागले कीर्ती रूपे। श्री समर्थ यावेळी सांगतात की हे सर्व गृहस्थाश्रमात जन्मले, त्यांनी नंतर गृहस्थाश्रमाचा त्याग केला आणि साधन करून कीर्ती मिळवली, परंतु भिक्षेसाठी त्यांना गृहस्थाच्या घरीच हिंडावे लागते। या कारणे गृहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम, परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया। श्री समर्थ इथे सांगतात की सर्व आश्रमात गृहस्थाश्रम हा उत्तम आहे, परंतु गृहस्थाच्या ठिकाणी स्वधर्मनिष्ठा आणि भूतदया असणे आवश्यक आहे। जेथे षडकर्मे चालती, विद्युक्त क्रिया आचरती, वाक्यामध्ये बोलती प्राणी मात्रासी। श्री समर्थ ते सांगतात की गृहस्थाश्रमामध्येच षटकर्मे म्हणजे अध्ययन अध्यापन वजन यजन याजन दान आणि प्रतिग्रह असतात। सर्व प्रकारे नेमक शास्त्रोक्त करणे काही एक, त्याहीमध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग। श्री समर्थ यावेळी सांगतात की गृहस्थ विधियुक्त क्रियेचे आचरण करतात आणि प्राणीमात्रासी मधुर वाणीने बोलतात। सर्व प्रकारे शास्त्रोक्त कर्माचे नियमितपणे आचरण करावे, त्यातही भक्तिमार्ग हा अलौकिक आहे। पुनच्चरणी कायाक्लेशी दृढवर्ती परमसायासी जगदीशा वेगळे जयासी थोर नाही। श्री समर्थ ते सांगतात की जो पुनच्चरणी करतो शरीरास कष्ट देण्यास तयार असतो, दृढवर्ती आणि खूप प्रयत्नशील असतो, पण ज्याला एक जगदीशाशिवाय दुसरे काही श्रेष्ठ वाटत नाही। काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन मार्गी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जो शरीराने वाणीने जीवाने आणि प्राणाने भगवंतासाठी कष्ट सोसतो, त्याच्या मनात भक्तिमार्ग जणू काही धरणेच धरलेला असतो। ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे। श्री समर्थ यावेळी सांगतात की असा जो भगवंताचा भक्त असतो आणि जो संसारात विशेष विरक्त असतो, तो संसार सोडून भगवंतासाठी मुक्त होतो। अंतःकरणापासून वैराग्य उत्पन्न होणे हे महत्भाग्य जाणावे। अंतरापासून वैराग्य तेची जाणावे महत्भाग्य, लुलंगते एवढे अभाग्य अनेक नाही। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की असे वैराग्य प्राप्त झाल्यानेच अनेक राज्य सोडून भगवत प्राप्तिकारतीसाठी हिंडले आणि भगवत प्राप्ती करून या जगात कीर्तिरूपाने पावन झाले। राज्य सांडून गेले, भगवंता कारणे जिंकले, कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी। श्री समर्थ म्हणतात की असा जो योगेश्वर असतो
ज्याला अंतर्यामी स्वरूपानुभव आलेला असतो तर सर्व प्राणीमात्राचे अंतःकरण जाणू शकतो, त्याच्याकडे लोक आकर्षित होतात। ऐसा जो का योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जाणे अंतर प्राणीमात्राचे। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की असा जो अनासक्त आणि त्याहून विशेष म्हणजे आत्मज्ञानी असतो त्याला केवळ दर्शनानेही लोकांच्या समाधान प्राप्त होते। ऐसी वृत्ती उदासीन त्यावरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक। श्री समर्थ यावेळी सांगतात की तो अनेक लोकांवर उपकार करतो, त्याच्या उपयोगी पडतो म्हणून लोक त्याच्या मागे धावतात, पण तो लोकांच्या वाट्यासच येत नाही, त्याचे अखंड हृदय भगवत रूप झालेले असते। बहुताची करी उपाये तो जनाच्या वाट्या नये, अखंड जयाचे हृदय भगवत रूप। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की लोकांना बाह्यता तो आपल्यासारखाच दुःचित आहे असे वाटते, पण तो नेहमी सावधान असतो, त्याचे चित्त अखंड परमेश्वराच्या ठिकाणी जडलेले असते। जनास दिसे ते दुश्चित परी तो आहे सावचित्त, अखंड जयाचे चित्त परमेश्वरी। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की तो निरंतर उपास्य देवतेच्या मूर्तीच्या ध्यानात अथवा आत्मानुसंधानात नाहीतर श्रवण मननात दंग असतो। उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मासुंदानी नाहीतरी श्रवण मननी निरंतर। श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की पूर्वजाच्या अपरंपार पुण्याचा संग्रह गाठी असेल तरच लोकांची अशी भगवत भक्ताशी गाठ पडू शकते। पूर्वजांच्या पुण्यकोटी असंग्रही असलेल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होय जनासी। श्री समर्थ ते म्हणतात की अनुभवाशिवायचे ज्ञान हे खरे नसून ते काल्पनिक आहे, त्या योगे प्राणीमात्राचा उद्धार कसा होणार। प्रचिती विनजे ज्ञान तो अवघाचा अनुमान, तेथे कैसे परत्र साधन प्राणियासी। या कारणे मुख्य प्रत्यय प्रचितीविन कामा नये, उपायासारखा अपाये शहाणे जाणती। श्री समर्थ म्हणतात की म्हणून परमार्थात प्रचितीला अनुभवाला महत्त्व आहे, अनुभवाशिवायचे ज्ञान उपयोगी पडत नाही, त्याने उपायाऐवजी अपायच होतो। वेडे संसार सांडून गेले तरी ते कष्टोकष्टीच मेले, दोहीकडे अंतरले इहे लोक परत्र। श्री समर्थमध्ये ते सांगतात की एखादा वेडा अज्ञानी माणूस घर सोडून निघून जातो आणि कष्ट करून करून मरतो, प्रपंच आणि परमार्थ तसेच इहलोक आणि परलोक या दोन्हींना तो अंतरतो। रागे रागे निघून गेला तरी तो भांड भांडोची मेला, बहुत लोक कष्टी केला आपणही कष्टी। श्री समर्थ ते सांगतात की रागा रागाने निघून गेला, भांडता भांडताच मरून गेला, ज्याच्यामुळे अनेक लोक दुःखी कष्टी झाले आणि तो स्वतःही कष्टी झाला। निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती झाले ज्ञान, निघून गेला परी अज्ञान त्याचे संगती लागले जन, गुरु शिष्य दोघे समान अज्ञान रूपी। श्री समर्थ येथे सांगतात की एखादा असा घर सोडून निघून जातो पण तो अज्ञानीच असतो, काही लोक त्याच्या संगतीला असतात पण गुरु शिष्य दोघेही अज्ञानामुळे समसमानच असतात। आशावादी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचारच कधी करी जनामध्ये। श्री समर्थ म्हणतात की एखादा आशाळभूत आणि दुराचारी माणूस घर सोडून देशांतराला गेला तरी तेथे लोकात तो अनाचारच करतो। ग्रही पोटेविन कष्टती कष्टी होऊन निघून जाती, त्यास ठाई ठाई मारती चोरी भरता। श्री समर्थ ते सांगतात की घरी अन्ना वाचून कष्टी होतात, घर सोडून निघून जातात, त्याने चोरी केली असता त्याच्यावर चोरीचा आरोप आला तर लोक त्याला तिथे जाईल तिथे चोप देतात। संसार मिथ्या ऐसा कळला, ज्ञान समजून निघून गेला, त्याने पावन केला जन पावन केला आपण ऐसा। श्री समर्थ ते सांगतात की जो नित्यानित्य विवेकाने संसार मिथ्या आहे हे जाणून ज्ञानप्राप्तीसाठी निघून जातो
तो ज्ञान प्राप्त करून करून स्वतःला पावन होतो आणि इतर लोकांनाही तो पावन करतो. एके संगतीने तरती एके संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. श्री समर्थ म्हणतात की संगतीनेच एखादा तरतो तर वाईट संगतीने एखादा बुडतो. म्हणून नीट विचारपूर्वक सत्संगतीच धरावी. जेथे नाही विवेक परीक्षा, तेथे कसे असेल दीक्षा. घरी मागता भिक्षा, कोठेही मिळाना. श्री समर्थ म्हणतात की जेथे विवेकाच्या कसोटीत साधू उतरत नाही, तेथे त्याच्याकडं दीक्षा कधी प्राप्त होणार. अज्ञानाने उगेच घरोघरी भिक्षा मागितलेली ती कुठेच मिळत नाही. दुसऱ्याचे अंतर जाणे, देशकाळ प्रसंग जाणे, तया पुरुष काय उणे भूमंडळी. समर्थ म्हणतात जो दुसऱ्याचे अंतरंग जाणतो, वेळ प्रसंग जाणतो, असा चतुर असतो. नीच प्राणी गुरु तो पावला, तेने आचारच बुडाला. वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे. नीच माणसाला गुरुत्व प्राप्ती झालं तर आचारच नष्ट होतो. मग वेदशास्त्र ब्राह्मण यांना कोण विचारतो. ब्रह्मज्ञानाचा विचार, त्याचा ब्रह्मांचीच अधिकार. वर्णना ब्रह्मणो गुरु असे वचन. श्री समर्थ म्हणतात की फक्त ब्राह्मणांनाच ब्रह्मविद्येचा अधिकार आहे असे शास्त्रात वर्णन केले आहे. ब्राह्मण बुद्धीपासून चेवले, आचारापासून भ्रष्टले, गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्याचे. श्री समर्थ ते सांगतात की सज्जन आता बुद्धिभ्रष्ट झाले, त्यांची बुद्धी असून नसल्यासारखी आहे. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी शुद्ध आचारी राहिलेला नाही. स्वतःचे श्रेष्ठत्व सोडून ते शिष्याचे शिष्य झाले आहेत. कित्येक दावक मलकास जाती, कित्येक पिरास भजती, कित्येक तुरुक होती आपल्या इच्छेने. श्री समर्थ म्हणतात की कित्येक जण दावक मलकाकडे जातात, कित्येक जण पिराला बसतात आणि कित्येक जण आपल्या इच्छेने तुरुक होतात. ऐसा कलियुगाचा आचार, कोठे राहिला विचार. पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. श्री समर्थ ते सांगतात की कलियुगातील आचार हा असा आहे, विचार कुठे शिल्लक राहिलेलाच नाही आणि पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. गुरुत्व आले निजे याती, काही वाढती महंती. शुद्ध आचार बुडविती ब्राह्मणाचा. श्री समर्थ ते सांगतात की आध्यात्मिक गुरुत्व हलक्या जातीच्या लोकांकडे गेल्याने ते स्वतःचा मोठेपणा फार वाढवतात. अज्ञानी लोक अनाचारी असल्याने त्यांच्या अन्वयात सज्जनाच्या आचराचे महत्त्व उतरत नाही. हे सज्जनास कळेना, त्याची वृत्तीच वळेना, मिथ्याभिमान गळेना मूर्खपणाचा. श्री समर्थ सांगतात की आता आपला आधिपात होत आहे हे सज्जनाला कळत नाही. त्याच्या वृत्तीत बदल होत नाही, त्याचा मूर्खपणाचा अभिमान नाहीसा होतो. राज्य नेले मेच्ची क्षेत्री, कृत नेले कृपात्री. आपण अरत्री ना परत्री काहीच नाही. श्री समर्थ ते सांगतात की मेच्छानी क्षत्रियांनी राज्य नेले, अपात्र व्यक्तीने त्याचे काही गुरुत्व नेले. धड ना इहलोक धड ना परलोक, काहीच स्थितीने मिळत नाही अशी स्थिती त्याची निर्माण होते. ब्रह्मनास ग्रामिणीने बुडविले, श्री विष्णूने श्रीमत्स्य मिरविले, त्याच विष्णूने श्रापले परशुरामे. श्री समर्थ म्हणतात की श्री सज्जनाच्या अनाचाराने बुडवले आहे. सज्जनाचे पदचिन्ह श्रीवत्स, ज्या विष्णूने आपल्या वक्षस्थळावर मिरवले त्या विष्णूने परशुराम रूपाने त्यांना शाप दिला. आम्ही त्याची सज्जन, दुःखे बोलवले हे वचन, वडील गेले ग्रामिणी करून आम्हा भोवते. श्री समर्थ ते सांगतात की आम्ही तेच सज्जन आहोत, मोठ्या दुःखाने आम्ही वचन बोलत आहोत. वडील माणसे अनाचार करून गेली, त्याचे परिणाम आम्ही भोगत आहोत. आताचे सज्जनी काय केले, अन्न मिळेना ऐसे झाले, तुम्हा बहुताचे प्रतीस आले किंवा नाही. श्री समर्थ ते सांगतात की आताचे सज्जन तरी काय करीत आहेत, त्यांना खायला अन्न मिळत नाही असे आहे. तुमच्यापैकी एकानेकाच्याही अनुभवास आले की नाही. बळी वडिलास काय म्हणावे, सज्जनाचे अदृष्ट जाणावे, प्रसंग बोलिले स्वभावे, क्षमा केले पाहिजे. श्री समर्थ म्हणतात की पण वडील माणसांना काय बोलावे, त्यांना कसा दोष द्यावा, सज्जनाचे अदृष्ट झाले असे समजावे. प्रसंगामुळे स्वाभाविकच बोलले गेले तरी श्रोत्यांनी क्षमा करावी.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे युगधर्म निरूपण नाम समास 7वा। जय जय रघुवीर समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।